नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, ज्या तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता तो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्याचसोबत या म्हणजेच की 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे जर का या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तरच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही। हे देखील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। त्यामुळे तुमचं जर का या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलं तरच तुम्हाला रक्कम मिळणार आहे। त्यासोबत जर का तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला रक्कम मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यासोबत कोणत्या जिल्ह्यात नेमकी सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या वाटपाला सुरुवात सरकारच्या माध्यमातून झाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण पुढे लगेच जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे हे देखील आता तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। यासाठी आम्ही निधी देखील मंजूर केला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे 2000 रुपयांचं वाटप या ठिकाणी होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, कृषी विभागातील दत्तात्रय मामा भरणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जर का शेतकरी बांधवांनो, तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहेत की नाही हे आता आपण लगेच पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यानंतर लगेच 12 जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की म्हणजेच की शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आम्ही टप्प्याटप्प्याने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वाटप करत आहोत। त्यामुळे आता कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतंय की तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, पण कुणीही तुम्हाला अधिकृत तारीख, अधिकृत म्हणजेच की माहिती या ठिकाणी देत नाहीये। परंतु आज अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आली असून आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, त्यानंतर कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। आता हे लगेच आपण शेतकरी बांधवांना पाहून घेऊया। तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा। जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे तुम्हाला हप्ते मिळत असतील तर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पाहिजे, म्हणजेच की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते भेटलेले पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। जर का तुम्हाला नमोचे मागील हप्ते भेटलेले नसतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का तुम्हाला नमोचे मागील हप्ते भेटलेले नसतील तर आता तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही। आणि जर का तुम्हाला नमोचे मागील हप्ते भेटलेले असतील, पीएमचे मागील हप्ते भेटलेले असतील तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत नमोच्या 9व्या हप्त्यासाठी। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाचं काम म्हणजेच की अनेक शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतात। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायचीच आहे, तरच तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, अन्यथा तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही। आणि जे
शेतकरी बांधव KYC पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण राहणार आहे अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही. स्पष्टपणे सांगणं आहे शेतकरी बांधवांनो सरकारचं. त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यामुळे जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्ही नमोच्या लाभासाठी किंवा तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ पाहिजे असेल तर तुमचं म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. जे शेतकरी बांधव हे म्हणजेच की पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल तर असे शेतकरी बांधव अपात्र राहू शकतात. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे आहे असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो हे कामे लक्षात ठेवा. तुम्हाला मी पुनर्श एकदा सांगतो, म्हणजेच की तुम्हाला PM किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पाहिजे, त्यासोबत तुमची KYC पूर्ण पाहिजे, आधार बँक खात्याशी लिंक पाहिजे आणि तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे सुद्धा अनिवार्य आहे. म्हणजेच की फार्मर ID कार्ड सुद्धा पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो हे जर का कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला आहे पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता मी त्या 12 जिल्ह्यांची नावे सांगतो. त्या 12 जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुमच्या खात्यावरती देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर. रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. या जिल्ह्यांमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम, यवतमाळ, पालघर, परभणी. वाशिम, यवतमाळ, पालघर, परभणी मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, जळगाव, कोल्हापूर, लातूर आणि त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया मधील राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव, अकोला मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर, बीड. छत्रपती संभाजीनगर, बीड मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच रक्कम जमा होईल. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.